नमस्कार, मी सतीश विष्णू चव्हाण. या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये मी या ठिकाणी आलो होतो. इथं आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की 50 बेडचं हे हॉस्पिटल हे 100 बेडचं हॉस्पिटल आजपर्यंत का झालं नाही, हा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे. कारण जर बारकाईने पाहिलं तर रोजगारासाठी आमची मुलं बोरवरून शिरवळला जातात. अपघात होण्याची शक्यता जास्त आहे, त्यांना अपघात होतात आणि अपघात झालेली जी मुलं आहेत ही डायरेक्ट या बोर तालुक्यामध्ये चिठ्ठी दिली जाते की पुण्याच्या मोठ्या दवाखान्याची चिठ्ठी दिली जाते. आज 80 वर्ष झालं या देशाला स्वातंत्र्य होऊन. यांच्याकडे 25 वर्ष, एकाकडे 25 वर्ष आणि एकाकडे 17.5 वर्ष सत्ता होती. या ठिकाणी या रुग्णालयाबाबत 50 बेडचं 100 बेड का नाही झालं याच्याबद्दल यांच्या मनामध्ये कुठलंही उत्तर नाही. त्यांना उत्तर द्यायचं बी नाही आणि ते करायचं बी नाही. आज जर बारकाने पाहिलं तर आपण यांचा विकासाचा अजेंडा एवढाच आहे की अंगण सारवणं, देवदर्शनाला नेणं, माझ्या माता भगिनींना देवदर्शन घडवून आणणं. निवडणूक आली की देवदर्शन करायचं, निवडणूक गेली की सर्व विसरून जायचं, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. कुठलाही विकासाचा अजेंडा यांच्याकडे नाही. आज मी तुम्हाला मित्रांनो ठामपणे सांगतो, या दोघांनाही थांबवण्याची गरज आहे. आणि जर या दोघांना थांबवलं तर हा विकास आपला बोर तालुक्याचा होईल. कारण यांच्याकडे विकासाचा अजेंडा अजिबात नाही. आणि तुम्ही मला या पद्धतीने काम करतोय, मी सर्वसामान्यामधून आलोय, सर्वसामान्य ह्याच्यामधून कुटुंबामधून मी काम करण्याचा वसा घेतलेला आहे आणि त्या वशामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी असाल याची मला खात्री आहे आणि मी हे तुम्हाला आवर्जून आणि मनापासून सांगतो.